नवरात्रीसाठी कडकणीची माळ केली आहे। अतिशय खुसखुशीत आणि खारीसारखी हलकी होते आणि 8-15 दिवस मस्त टिकते। अचूक प्रमाणासहित रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। खमंग खुसखुशीत अचूक प्रमाणात कडकणी करतोय। खुसखुशीत कडाकण्या तर आपण करणारच आहोत, पण इथे बघा या छान अशा रंगीत ओढणीखाली आहे ना आपलं बहारदार आणि मस्त नवीन कोरं करकरीत प्रॉडक्ट आहे। काय असेल कमेंट करून कळवा। यावेळेस 5 लकी विनर्स काढणार आहोत आणि लकी विनर्स आणि प्रॉडक्ट कधी रिव्हील करणार 26 तारखेला म्हणजे शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता आपल्या मधुराज रेसिपी मराठीवर काय लाईव्ह करणार आहे। प्रॉडक्टही रिव्हील होणार, विनर्सही कळणार आहेत। तर लाईव्ह नक्की जॉईन करा आणि पटापट कमेंट करून कळवा की काय प्रोडक्ट असेल। तर इन मेन 3 साहित्य लागतं। अतिशय सोपी रेसिपी आहे। साहित्याची पूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, पण पटकन नजर पण घालूयात। समप्रमाणामध्ये म्हणजे अर्धा कप मैदा आहे तर अर्धा कपच बारीक रवा घेतोय। बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून तो घेऊ शकता। हे 1 कप झालं म्हणजे अर्धा कप मैदा अर्धा कप रवा, तर पाव कप पिठी साखर घेतोय। 3 टेबलस्पून रेग्युलर साखर घेतली ना की पाव कप पिठी साखर बरोबर तयार होते। बरं, जितकी पिठी साखर आहे तितकीच आपण पाण्याचा वापर करणार आहोत। म्हणजे पाव कप पिठी साखर तर पाव कप पाणी आणि 1 चमचा मोहनसाठी कडकडीत गरम केलेलं तेल आणि त्यासोबत तळणी करता येईल। इतकंच बेसिक साहित्य हवं आहे। सगळ्यात आधी करायचं काय, पिठी साखर घ्यायची। बरोबर पाव कप पिठी साखर आहे तर पाव कपच पाणी घालते, थोडं अर्धा चमचा कमी घालूयात पाव कप, आणि हे मिश्रण मिसळून घेऊयात। पिठी साखर छान विरघळली पाहिजे पाण्यामध्ये। चला, हे साखरेचं पाणी तयार आहे, हे बाजूला ठेवूयात। साखर पूर्ण विरघळली पाहिजे पाण्यामध्ये, अगदी महत्त्वाची स्टेप आहे ही। चमचाभर तेल कडकडीत गरम करायला ठेवलं आहे, पण आता मैदा घ्यायचा, अर्धा कप बारीक रवा, चिमूटभर मीठ। आधी हे एकजीव करायचं मैदा आणि रवा, आणि यामध्ये हे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। पुन्हा मिसळूयात। कुठलाही पदार्थ जो कुरकुरीत करायचा ना तेव्हा त्याला कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं। आता तेल रवा आणि मैद्यामध्ये छान असं एकसंध झालं की यामध्ये हे पिठी साखरेचं जे पाणी तयार केलं हे घालूयात। आता हे पाणी आहे ना मी हलकंसं गाळून घालते, सगळं नाही घालणार। आधी अर्धा कपच पाणी घालणार आणि पीठ मळून घेणार, आणि जर लागलं तर नंतर मग वरनं एखाद दुसरा जास्त चमचा पाणी घालेल यामध्ये। येस, हे बघा, हे पहिलं घातलेलं पाणी छान जिरलं, 1 चमचाभर आणखी घालते, आणि आता याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा। खूप सैल नका करू। सो इथे हा गोळा मळून तयार आहे, आणि जितकं पाणी घेतलं होतं ना जवळपास तितकं सगळं पाणी वापरलं आहे। अगदी थेंबर पाणी राहिलं आहे। अचूक प्रमाण आहे, अगदी डोळे झाकून तुम्ही हे फॉलो करू शकता। फक्त पाणी घालताना सगळं एकत्र नका घालू। बघा, हे छान पीठ मळून झालं आहे, घट्ट आहे आणि अजिबात कुठे सैल नाही झालं। आता ज्या कढईमध्ये आपण मोहन गरम केलं होतं तीच कढई पुसते तेलाकरता। याला तेल लावून घेऊ आणि झाकण ठेवून किमान एक अर्धा तास तरी मुरण्याकरता हे ठेवून द्यायचं। चला, आता हे पीठ आहे ना बरोबर अर्धा तास मुरवून घेतलं आहे। आता बघूयात कसं झालं ते। येस, मगाशी ठेवलं होतं ना त्यापेक्षाही बरंच हे घट्ट झालं आहे, तुम्ही बघू शकाल। आता हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित, एकसारखं झालं पाहिजे। हे बघा, मळून 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 घ्यायचं। आता हे एकसारखं मळून झालं की याच्या लहान लहान लाट्या करून घ्यायच्या। खूप मोठ्या नका करू, अगदी जितक्या शक्य असेल तितक्या पातळ आणि लहान करायच्या, म्हणजे कडकणी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। हे बघा, आणि आता एकदम पातळ पुरी लाटून घ्यायची। एकदम जितकी शक्य असेल ना तितकी पातळ करून घ्यायची, लाटून घ्यायची। आता कडकणीचं पीठ आहे ना एकदम घट्ट मळतो, त्यामुळे जरा याची कड आहे ना एकसारखी होत नाही, काळजी नका करू। अशी एक वाटी घ्यायची आणि याची पुरी करून घ्यायची।
म्हणजे कडकणी सगळीच कडकणी आपली एकसारखी आणि एकाच आकाराची होईल. आणि पुन्हा वाटलं तर एक लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखी होईल ते. बरं, आता कडकणी फुगली नाही पाहिजे आणि कडकणी आपण बांधतो म्हणजे त्याचं माळ केली जाते. तर एक बाजूला असा स्ट्रॉ घ्या किंवा सुरी घ्या आणि असं एक छोटूसं छिद्र करा म्हणजे कडकणी बांधायला सोपं पडेल, त्यातून दोरा धागा घालायला. आणि उरलेल्या बाजूला असं काटा चमचा घेऊन थोडे टोचे मारा म्हणजे कडकणी आपली तळताना फुगणार नाही. आहे की नाही भारी? चला, तर याच प्रकारे सगळ्या कडकण्या मी तयार करते. चला, इथे कडकण्या लाटून तयार आहेत. या प्रमाणामध्ये म्हणजे हे जे एक अर्धा कप मैदा, अर्धा कप रवा घेतला आहे, 21 बरोबर पातळ आणि मध्यम आकाराच्या कडकण्या तयार होतात. आता तळताना मोठ्या आचेवर तळू नका, मंद आचेवर तळायच्या. मोठ्या आचेवर तळल्यानं त्यात लगेच रंग बदलेल आणि मऊ पडून जातील, खुसखुशीत नाही होणार. हे बघा, कडकणी तेलामध्ये सोडली ना की ती हलकीशी दाबायची, प्रेस करायची, फुगली नाही पाहिजे, चप्पू झाली पाहिजे. म्हणून ही अशी हलकी हलकी सगळ्या बाजूने ना प्रेस करायची. मेन कडायाच्या अजिबात फुगली नाही पाहिजे कडकणी. सो तळतानाची ही एक खूप महत्त्वाची टीप आहे. सो सगळ्या बाजू अशा हलक्या हलक्या दाबून घ्यायच्या म्हणजे कडकणी आपली फुगणार नाही आणि त्यामध्ये जी हवा जमा झाली आहे ना, फुगली जरी तरी ती निघून जाईल आणि कडकणी आत बाहेर अशी खुसखुशीत तळली जाईल. आता खालची बाजू छान अशी खरपूस तळून झाली की हे उलटवूयात आणि दुसरी बाजू देखील अशी छान खरमंग तळून घ्यायची. वा, बघा काय सुरेख रंग आला एकसारखा, क्या बात आहे. बरं, 9 दिवस फक्त काही कडकणीचं नसतं, काही ठिकाणी फुलोरा देखील म्हणजे जी सौभाग्याची सगळी वाण आहे ते तयार केलं जातं याच पिठामध्ये, ज्यामध्ये वेणी, फणी, नथ, जोडवी, मंगळसूत्र, नथ असे वेगवेगळे अलंकार तयार केले जातात. ते सगळं मी यापूर्वी दाखवलं आहे. कडकणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला ते सगळे अलंकार बघायला मिळतील. चला, आता ही बघा काय छान एकसारखा सोनेरी रंग आला आहे, फुगली नाही अजिबात आणि मस्त दिसते, क्या बात आहे. आता या कडकणी तळून झाल्या, हलक्याशा थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगेमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 15 दिवस छान टिकतात. 15 दिवस काय, महिनाभर देखील छान राहतात. तुम्ही जर माळ घालत असाल तर जसं की इथे छोटंसं आपण त्याला एक छिद्र केलं आहे, त्यातून तुम्ही एक धागा बांधून देवीला त्याची माळ देखील तयार करू शकता. म्हणून ते छिद्र आपण तयार केलं आहे. त्याने काय होतं, कडकणी एकसारखी बांधायला मदत होते आणि दिसतंही छान आणि एकसारखं होतं. चला, आता सगळ्या कडकण्या याच प्रकारे मी तळून घेते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.